नमस्कार। तर हा माझा दुसरा व्लॉग आहे। तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, जो की मी लहानपणापासून 9वी 10वी पासून पकडते। तुम्ही पण असंच पकडत असणार कुवारी असताना। आज केस धुतले त्यामुळे मी स्ट्रेटनिंग करणार आहे। महिन्यातून एकदा मी अशी करते। आमचं बाहेरच म्हणजे गॅलरीमध्ये मी आली आहे। तर गॅलरीच्या बाहेर बघू शकता तुम्ही रस्ता आहे, त्यामुळे गाड्या वापरत राहतात, आवाज येत राहतो, माणसं ये जा करत राहतात, त्यामुळे शांतता नाही आणि ते आम्हालाही सवय झाली, त्यामुळे खूप छान वाटतं। मी केस धुतले आणि स्ट्रेटनिंग करते। तर माझी कर्ली हेअर आहे, त्यामुळे एवढे काही स्ट्रेटनिंग व्यवस्थित होत नाही आणि स्ट्रेटनिंग मशीन पण छोटा आहे, त्यामुळे एवढं काय होत नाही। पण ठीक आहे, तरी पण मी ट्राय करत राहते, प्रयत्न करत राहते। खूप ड्राय हेअर आता आहेत माझे। हे बघा, हे स्ट्रेटनर आहे, मिनी स्ट्रेटनर। आय थिंक सो 150ला घेतलं असेल मी मेशोवरून, 1 इयर झालं असेल। तर अशा प्रकारे मी करत राहते, जसा टाईम भेटतो तसा। रेग्युलर नाही करत, महिन्यातून 2 महिन्यातून जशी आठवण येते तसं करते, नाहीतर कुठे टाईम मिळतो। हे बघा, हे असे स्ट्रेटनिंग झाली आहे। खूप विचित्र केस आहेत माझे। तर असे हेअर होतात माझे पहिल्या दिवशी आंघोळ हे केस धुतल्यावर। असे आहेत ना, एक दिवस चांगले राहतील जेव्हा मी केस धुणार तेव्हा, आणि नंतर म्हणजे एकदम ड्राय होतात, एकदम खूप विचित्र होतात। तर मला त्यासाठी नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी कोणतं तेल यूज करू, कारण की खूप तेल यूज करून झाले। मी आता जास्मिन तेल यूज करते, पण तरी पण काहीच फरक पडत नाही। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेन। तर 200ची नोट घेऊन चालली आहे बाजारात, बघू किती लागतात ते। 10 रुपये उरले। मेथीची भाजी आणली 20 रुपये, 20चे अर्धा गाजर हलवा करण्यासाठी संध्याकाळी। केळी आणली, बाकीची फळं आहेत माझ्याकडे। आमच्याकडे 20चे अर्धा डझन केळी आहे, म्हणजे 40 रुपये डझन, कधी कधी 50 पण होतात। देवीसाठी घेतलं आहे, माझ्याकडे ग्रीन कलरचा आहे, मागच्या वर्षीचं पण म्हटलं हे पण घेऊया, येलो कलर। हा मला 25ला होता, 20ला दिला, म्हणजे ओळखीचे होते त्यामुळे तो 20ला भेटला, नाही तर 30 रुपयालाच भेटतो। नारळ आज 30 रुपये झालं। जवळच भेटतो त्यामुळे पटकन जाऊन आली, मुलगा झोपलाय तोपर्यंत, नाहीतर मागे लागला असता परत। कापूर आणलाय, वेणी भेटली छान अशी, ही मला भेटली 20 रुपयाला, 30-25 अशी किंमत असते, दिली 20ला बिचाऱ्याने। नागिनची पानं आणली, हे पण आणले फुलं, म्हटलं आज पहिला दिवस आहे तर मस्त करूया, देवीला चढवूया। हे मला भेटले 15 रुपयाला भेटले 5 फुलं। एक हार आणला, तर हा सामान झाला 190चा आणि मला परत मिळाले 10 रुपये। असे पटकन पैसे असे चालले जातात, कळत पण नाही आपल्याला। मी साबुदाण्यासाठी आता साबुदाणे बनवते। तर साबुदाण्यासाठी पहिले शेंगदाणे भाजून घेतले आहेत, हे झाले शेंगदाणे भाजून। तर पटकन असं त्याचे साल निघण्यासाठी मी हे म्हणजे करत राहते, कारण की एखादी आपलं कापड वगैरे असेल कॉटनचं वगैरे, तर मी आता दुपट्टा घेतला आहे, तर त्याच्यामध्ये गरम गरम शेंगदाणे टाकलेत आणि असेच 3-4 वेळेस आपटणार आणि त्याचे सगळे साल निघून जातात। म्हणजे असे पटकन 2 मिनटांमध्ये होतो, नाहीतर गरम असल्यावर आपल्याला पटापट असं करता येत नाही, काही काही खलबत्त्याने वगैरे करतात, पण मी याने ट्राय करते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा उपाय कसा होता, पटकन आणि झटकन करणारा असा उपाय आहे। तर मी मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेत आहे, पटकन असं आपलं होईल। माझ्या मुलाला शाळेत जायचं त्यामुळे मी पहिले साबुदाणे करत आहे। तर पातेली घेतली, त्यामध्ये तेल टाकलं मी साबुदाणे बनवण्यासाठी। तर त्याला साबुदाणे खूप आवडतात मुलाला, आणि त्याची शाळा असते 12 वाजता, त्यामुळे मग मी पटकन 11 वाजता करायला सुरुवात केली।
मिरच्या टाकल्या. मुलीने मोबाईल पकडला आहे. मुलगी लवकर आली आज शाळेतून. हे पोटॅटो टाकले. दोघांना माझ्या साबुदाणे खूप आवडतात. भाजी चपाती नाही, पण हे असे साबुदाणे ते आवडतात. तर मग मी बनवत राहते मग. आणि माझा उपवास पण असतो, त्यामुळे मग त्यांना पण खायला मिळतं. हे शिजल्यावर, बटाटे शिजल्यावर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकून मला आवडतं. मी जास्तच शेंगदाण्याचं कूट टाकते. तर फ्राय केल्यानंतर सगळं मिक्सअप झाल्यानंतर मग साबुदाणे टाकायचे. असं पूर्ण एकजीव करायचं. हे सगळं मिक्स झाल्यावर मग साबुदाणे, पूर्ण साबुदाणे टाकले मी. मला पण साबुदाणे आवडतात. आणि हे साबुदाणे कलसून मी रेडी केले आहेत. मुलाच्या टिफिनसाठी डबा भरला आहे. खूप नरम असे झाले आहे. सकाळीच भिजत घातलेले, असं नाही की मी रात्रीच घातलेले, सकाळीच भिजत घातले. आता आम्ही चाललो आहे शाळेमध्ये. शाळेत जाताना देखील आमची खूप मस्ती असते, पळापळ असते. असं हात पकडून चालणारच नाही आम्ही, अशी पळापळ असते. आता आम्ही शाळेत पोचलेलो आहोत. शाळेमध्ये गेला तर मी पटकन अशी भाजी निसायला घेतली. म्हटलं संध्याकाळी नाही तर मग उद्या होऊन जाईल, त्यामुळे मेथीची भाजी निसून घेतली. आणि छान अशी भाजी मिळाली आहे, अशी ओली वगैरे नाही आहे. तर मी आता स्वयंपाकाची तयारी करते. 7 वाजले तर स्वयंपाकाची तयारी करते. आज मी दुकान बंद ठेवलं आहे कामामुळे. म्हटलं आता गरम गरम खाऊया कधीतरी. तर ही महालक्ष्मीची पूजेची मी तयारी केली आहे. जेवण पण बनवून झालं आहे. पूजेची तयारी करून बघू शकता अशा प्रकारे मी साधी सिंपल अशी पूजेची तयारी केली. आरती केली, नैवेद्य दिला. बघू शकता अशा प्रकारे मी पूजा केली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर माफ करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच चांगला प्रयत्न करेल. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.